महत्वाचा प्रश्न. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधला संघर्ष आधीपासून होता का? म्हणजे तुम्ही म्हणता मी की असा काही मगाशी संघर्ष नव्हता. हां. मात्र रोहित पवारांचं एक असं वक्तव्य आहे की राष्ट्रवादी कधी 100 पार गेली नाही, त्याला अजित पवार जबाबदार आहेत. म्हणजे जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा असायचा, तिथे अपक्ष उमेदवार उभा राहायचा आणि मग तो अजितदादांना भेटायला जायचा. त्यामुळे राष्ट्रवादी कधी 100 पार होऊ शकली नाही. खरं आहे काही? नाही, असं आहे की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांचा, अजितदादांचा काही संघर्ष कधी नव्हता. विधानसभेच्या निवडणुकामध्ये आता 2019च्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप मी आणि त्यांनी मिळून बसून केलं आम्ही, आणि आमच्यात कुठल्या एकाही जागेचा मतभेद झाला नाही आणि पवार साहेबांनी या तिकीट वाटपात कुठंही इंटरफिअर केला नाही, कुठंच नाही, नॉट अ सिंगल प्लेस. त्यामुळं असा संघर्ष आहे असं माझ्यासमोर कधी आलं नाही. पण मग रोहित पवार का असं म्हणतात की राष्ट्रवादी 100 पार होऊ शकली नाही, त्याला अजितदादा जबाबदार आहेत? नाही, असं आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी वेगळी राहिली. 2014 नंतर तर भारतात मोदींची लोकप्रियता वाढली आणि 2019ला तर आमच्या 18-19 जागा येतील असं लोक प्रेडिक्ट करायचे. पण आम्ही तरी देखील त्या परिस्थितीत चांगली लढाई केली आणि 54 जागा आमच्या आल्या. त्यामुळं तसं मला एकंदर बघितलं तर पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणुका करायचो आणि जे आमच्याकडे शक्य असेल त्या ह्याने, त्यात कुठंही अजितदादा किंवा आमच्यापैकी कुणी, आमच्या सगळ्यांना काळजी, टीम सगळी काम करायची, ती जास्त संख्येनं आमदार यावेत यासाठीच करायची. त्यामुळं त्याच्यात कधी कुणी कुचराई केली असं म्हणणं मी चुकीचं आहे, मला तो अनुभव नाही आलेला. पण दादाताईंमधला हा संघर्ष बारामतीमध्ये आता दिसायला लागला. म्हणजे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. तिथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा असा सामना होणार आहे. म्हणजे पवार विरुद्ध पवार असा सामना. नाही, मग पुढं काय प्रश्न काय त्यात? बाजी कोण मारली आहेत? हं? बाजी कोण मारली? तुमचा ग्राउंड रिपोर्ट काय बारामतीचा? नाही, प्रश्न मला कळला नाही की नाही, ते सुनेत्रा पवार दोघांची आणि निवडणूक होणार आहे. सुप्रिया हा दोघांचा सामना त्या ठिकाणी होणार. नाही, म्हणजे आता पवार विरुद्ध पवार. म्हणजे सुप्रियाताई आतापर्यंत पवार कुटुंब खूप घट्ट एकत्र असं वाटत होतं. आता नणंद भाऊजे असा सामना त्या ठिकाणी होणार आहे. नाही, आता ती परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे. पण सुप्रियाताई या गेले अनेक वर्ष गाव आणि गाव त्यांनी पिंजून काढलेलं आहे आणि एक स्त्री असताना, मुलगी असताना, किंवा मी स्वतः त्यांना सांगायचो, कशाला फिरतायचं इकडं, तुमच्या वडिलांचं नाव एवढं मोठं आहे की तुम्ही जरा कमी जावा मतदारसंघात, असं मी सांगायचो अनेक वेळा. पण त्या कधी थांबल्या नाहीत आणि सगळ्या मतदारसंघात आपले वडील फार मोठे आहेत, आपली निवडणूक आहे, आपला भाऊ आपल्या मागं आहे, त्यामुळे आपल्याला काय सगळीकडे फिरायची गरज नाही, असं कधी त्यांनी मानलं नाही. त्या सगळीकडे फिरत राहिल्या, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट. त्यांची संसदेतली कारकीर्द सर्वोत्तम देशात, त्यांना परवा 10 वर्षामध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी 10 वर्षात, हां, म्हणजे एका टर्ममध्ये नाही. आता आमच्या अमोल कोल्हेजींना तिसऱ्यांदा संसदरत्न पारितोषिक मिळालं, पुरस्कार मिळाला, तो या 5 वर्षात 3दा. तसं सुप्रियाताईंना कंटिन्युअस मिळत आला, म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते, उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला मला वाटतं, आणि तो दशकामधल्या बेस्ट परफॉर्मर म्हणून झाला. मला वाटतं की एवढं काम संसदेच्या मध्ये करणं, आता विशेषतः स्त्री कंटिन्युअस सभागृहात थांबणे, पूर्ण वेळ हजेरी लावणे, एकही दिवस न चुकवणे, वेळेवर संसदेत पोचणे, पूर्ण दिवस संसदेतल्या कामकाजात भाग घेणं, हे मला वाटत नाही सोपं आहे. आता मी इतके वर्ष विधानसभेत आहे, 35 वर्ष होतील आम्हाला, पण एवढा कंटिन्युअस परफॉर्मन्स मागच्या 10 वर्षात 15 वर्षात त्यांनी दिला आहे, हे कमेंडेबल आहे. आणि मला वाटतं की बारामतीच्या लोकसभेतली जनता ही समजदार आहे, सुशिक्षित आहे. शेतकरी असो, शेतमजूर असो, दलित असोत, धनगर समाज असोत, तिथले आमचे OBC कॅटचे सगळे वेगळे समाज असोत,
किंवा अल्पसंख्याक असोत, या सगळ्यांचे प्रश्न आमच्या सुप्रियाताईंनी लोकसभेत मांडले. आता खासदार आहे, रोज भेटतोय, पण लोकसभेत जात नाही, त्याचा काय उपयोग? खासदार आहे, जमेल त्यावेळी येतोच, पण लोकसभेत कायम हजर राहतो आणि आपली बाजू देशातल्या प्रश्न मांडतो. ही मला वाटतं ही भूषणावं गोष्ट आहे असं मला वाटतं, जे सुप्रियाताईंच्या परफॉर्मन्सने सिद्ध केलेलं आहे. पण सभा